tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही झालो मनालीला. ॲक्च्युली टाईम झाला आहे रात्रीचे 9 वाजलेले आहे. सकाळी ट्रेन पकडली होती, अराऊंड 11:30 वाजता ट्रेन आमची सुटली. पण माझी तब्येत खराब होती पूर्णपणे, पूर्ण पोट दुखत होता. तर मी पूर्ण दिवसभर झोपलो आहे आणि आत्ता जरा बरं वाटतं आहे, कारण की थोडासा आराम केला, थोडासा गॅस वगैरे झाला होता. आणि आता जेवणाचा टाईम झाला बघा. सगळे जेवत आहेत, मात्र मी जेवणार नाही. माझी हालत बेकार झाली होती. आणि इथे आपले बघा, तुम्हाला जेवण दाखवतो. काय काय आणलं आपण, माझं डेंजर आहे. दाखव तुम्ही काय काय आणलंय. मुंबईची चटणी आहे, चिकन सुका आहे, चिकन फ्राय आहे. बाई काय सगळं चिकन. बघा जेठाबाई, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, फुल भाई यांची पार्टी आहे. आणि माझा आजचा दिवस फक्त मॅक्स प्रोटीन. भरपूर स्नोफॉल झाला आहे मनालीमध्ये. बघूया आम्हाला कसं स्नो भेटतो किंवा स्नोफॉल भेटतो की नाही. तर बघत राहा व्हिडिओ. तर चला आता पोचले चंदीगडला. गाड्या लोड केल्या दोन्ही. एक 26 सीटर आहे आणि एक छोटी गाडी आहे, त्याच्यात आम्ही चौघे बसलो आहे. आणि चला जाऊया आता मनाली मध्ये. एकदा थांबणार आहे जेवायला. आणि बघा आता चंदीगडला पोचले. ट्रॅफिक आहे थोडी आणि गरमीच आहे इथे, पण रात्री थंडी होईल. बघूया कसं वातावरण आहे आता पुढे आणि कशी ट्रॅव्हलिंग होते. खंडूबाई नमस्कार. तर आता पोचलेलो आहे आम्ही. चंदीगडच्या बाहेर आले बघा. हा ढाबा आहे आणि आमचा जेठाबाई चाय पिताना, मी सुद्धा चाय पिताना, खंडूडॉन चाय. आता आमचं बिस्किट आलेलं आहे. आणि बघा लिसरीन पिताना अशी बाई लिसरीन पितोय. पार्लेजी. आता वाजलेत 1 आणि आम्ही आता मनालीला पोचणार आहोत. बघा किती बर्फ आहे, भरपूर बर्फ आहे. आम्हाला गाडी लावायला जागा नाही आहे. खंडूडॉन हे स्लिप झालं असं बघा, याला बोलतात ब्लॅक आईज. आणि आता रस्ता क्लिअर करतायत गाडी लावण्यासाठी. ही जी गाडी आहे आपली, ती गाडी इथे लागेल. बघा असं बर्फ साफ केला जातो. स्नोफॉल आणि गाडी आलेली आहे. हॅलो गाईज, हॉटेल टूर. आणि रात्री वाजलेले आहेत, किती वाजलेत जेटा? 2. आणि 2 वाजलेले आहेत. आणि बघा मनालीचा व्ह्यू, आमचा बाल्कनीचा. पूर्ण बर्फ आहे, या साईडला पण बर्फ आहे, ते खाली बर्फ पडले. ही फक्त आता रात्र आहे. ही रात्र आहे. उद्या व्ह्यू दाखवतो तुम्हाला. असली व्ह्यू दाखवू आम्ही उद्या सकाळी, सकाळचा व्ह्यू. बेटा बाय, कल दिखाया था नाइट व्यू, आज क्या है? रात्रीचा व्ह्यू दाखवलेला, आता सकाळचा व्ह्यू दाखवते बघा. व्हॉट्स आहे गाईज. बघा इथे पूर्ण आपली जी हॉटेलची एरिया आहे, इथे आपला डायनिंग असतो, पूर्ण भरलेला आहे बघा खालपर्यंत. आणि पूर्ण डोंगर भरलेले आहेत. पूर्ण मनाली बर्फ झालेला आहे. जर आज स्नोफॉल झाला तर अजून त्याच्यापेक्षा डबल पूर्ण स्नो भरलेला असेल इकडे पूर्ण. तर चला आज आपले साईट सीन आहेत. आणि आता चालू आहे -6 मनालीमध्ये. वाजल्यात 10:30. लेट आलो आम्ही भरपूर आणि म्हणूनच जरा लेट निघालो, कारण की लोकलच आहे आपला. तर चला नाश्ता बघूया पहिला. चल बाई, नाश्ता केला आम्ही आलो जाऊन. चल पण येतो.
यो यो इट्स खंडू डॉन। आज अपना वीर सिद्धू मूसेवाले का फैन है, गाना तुहानू सुनाऊंगा सिद्धू मूसेवाले का खंडू डॉन। सिद्धू डॉन, ददिया डॉन। चलो फिर चलते हैं घूमने। तर आम्ही आता पोचलो हिडिंबा टेम्पलकडे. थंडी तर खूप वाटते आज. तर आमचा आशिष भाई बघा एकदम बिंदास आहे. किरिस की गाना सुनेगा कोई सुनना देता है खंडू सुना. हा योगी बाबा मंदिराजवळ या काय आशिष बसतोस का. बघू शकता आम्ही आता पोचलोय मंदिराकडे. हा हिडिंबा टेम्पलचा मंदिर आहे. मंदिर आता बंद आहे. सुमुख काय वाटतंय. सुमुखने सगळा पालून ठेवलंय. मिस्टर आशिष फोटो काढ नाही. बिग फॅन नेक्स्ट स्नोफॉल चालू झालाय आता स्नोफॉल चालू झालाय. हिडिंबा टेम्पलकडे आलो सर्व आम्ही. तर बघू शकता आता स्नोफॉल चालू झालाय. कसं वाटतं सुमुख फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. गरम होतोय. स्नो फक्त चालू झालाय आता. आपले अंकल आज पूर्ण दिवस आम्ही मनाली लोकल फिरत होतो. पाऊसच होता पण आता संध्याकाळी हॉटेलवर आलो आणि स्नो चालू झाला. हा आमचा हॉटेल आहे. स्नो चालू झाला खंडू भाई स्नोफॉल. तर स्नोफॉल चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही. हे बघा स्नोफॉल पूर्ण दिसतोय. सुरुवात आहे. फुल स्नो काय बोलता जेठा भाई. पूर्ण दिवसच फिरलो पण आता हॉटेल वगैरे आलो आणि स्नो चालू झाला. हिडिंबा टेम्पलकडे बारीक बारीक स्नो भेटते ना. और भाई लोग प्राइस का रहे इतने ठंडी में हीटर लगा के. सध्या काय अवेलेबल नाही काय बोलतात हॉटेलमध्ये अवेलेबल काय नाही. बर्फ पडल्यामुळे काहीच अवेलेबल नाही आहे. तर फ्राईज खात आहेत खंडू डॉन. नाईस वेदर. पूर्ण ऊन पडलेलं आहे मनालीमध्ये. आज दुसरा दिवस आमचा मनालीमध्ये. बघा बर्फ तर पूर्ण पडला आहे. रात्री बर्फ पडत होता पण आज ऊन पडला आहे. पूर्ण सनी मोसम आहे. दादा काय करा बघा दादाची बाजूला बाल्कनी आहे आणि खालती बर्फ पूर्ण. पहिलं काय बोल ना. चलो ऊन पडलंय. स्नोफॉल भेटेल का नाही. भेटू शकतो चान्सेस आहेत अजून. बघूया चला. काल तर बघा, मस्त होतं. वातावरण भारी आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवत होता एक व्हिडिओ काढून. ये खंडू क्या पक रहे रे. गेट रेडी और स्नो. दलिंदर चलो सांगी पण जरा डायरेक्ट स्वतः गॉगल मध्ये गेलताय. हाँ भाई गलत सांगितलं रे. चल भाई चलो होतं? हा चला तू येतस का. हा भाई एक दिवसाचा ब्रेक झाला आपला. जरा पोटाचा लपडा झाला होता. थोडासा सिस्टीम सिस्टम फाड़ दिया था. तो चलो अभी चलते हैं. सिस्टम हिला डाला.
ॲपलचे झाड आहेत, ते पूर्ण ॲपलचे झाड आहेत. स्नो, फ्रेश स्नो. फ्रेश आहे, काल पडलंय. बघा हे ॲपलचे झाड आहेत सर्व. मस्त स्पॉट आहे हा. घुचल व्हिडिओ काय करता. तो मजाच येते फक्त. चाय विथ जेठाबाई मध्ये. चिअर्स चिअर्स. लोकांचे काय उडवत त्याची मानव कुठले पण ते चलो. अडकला अडकला. तर आता आलो आपण सोलंग व्हॅली. बघा पूर्ण बर्फ आहे. आणि बघा जेठा आशिष कंटिन्यू जास्त एक्साइटेड आहे भाई. याही जोर घेतली, जोर घेतले. चलो कोणतरी परा ना भाई नुसतं. कंटू पर कंटू तूच पडशील. तेच शिकते. सो गाईज सोलंग व्हॅली भाई कसं वाटतंय मित्रांनो. जेठाबाई तर लास्ट वर्षीसारखा या वर्षी सुद्धा जेठाबाई सोबत मॅगी खाताना बघा. गरम मॅगी विथ स्नो. मागे पूर्ण बर्फ या आहे. वर्षी आम्हाला लाईव्ह स्नोफॉल नाही भेटला इकडे. काल रात्री पडत होता, काल रात्री पडत होता मॅगी. पण एकदम बर्फ बर्फ कालचा लाईव्ह स्नो. बेस्ट बर्फ स्नो. आणि अशा पहाडीमध्ये मॅगी काय बोलतो भाई. मस्त लागतं एकदम भारी. वेजीजवाली नाही या तुम्ही पण. भाई लोग ये चाय बर्फ के नाम. चियर्स. आता मॅगी नंतर आपण चाय पिताना बर्फामध्ये वेगळीच मजा आहे चाय प्यायची. कैसा वाटला. आपण नवीन केली असते मंडळीची आमची पहाडी गण चट्टाचे आयटम सिद्धू काय घरचे मॅगी का तुला मॅगी बोलून मागितलं तरी कैसा वाटला ऍडव्हेंचर कैसा वाटला. परत करशील का? परत करशील का? नाही एकदाच काढली पण झाला. पैसे जाण घेत त्यांनी लोक आपल्या सुट्ट्या त्याला पैसे वसूल नाही ताबा ए ताबा ताबा चाय केली. बोला खायला आता बघा नवीन एक्सपेरिमेंट. थांबता दिसा नाही. चाय गोला चाय गोला. हे आता तूच का जेटा का समजले का नाही 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 का. ते फक्त व्हिडिओ साठी होतं. अठ्ठा भाई. अशी आहे बघ.
रूम आहे. ॲडव्हेंचर रूम आहे. थांबे आशिष बर्फ उडव बर्फ साईडशी. अशी बरं उडव. अशी व्हिडिओ करते तू बरं उडव. माणूस आहे काय हे अशी बरं उडव जास्त. मजा वाटतंय. सो अरे कॅब बीप काय गेलतंय थंडी आहे. काय ना थंडी काय थंडी आहे. उगाच घातले ते. तर आता आलोय मॉल रोड. बघा मॉल रोड. मागच्या दोन माणसांना ऊन पडलं. काल पण आले होते मॉल रोडला हे लोक, पण माझ्याशिवाय करमत नाही ना. पाऊस होता काल ना. भाईचा जरा पोट दुखत होता. तर आज बघा मॉल रोड व्ह्यू पूर्ण बर्फ. आणि ब्लॅक आईस. मॉल रोडची रंगत पूर्ण भरपूर महाग असते इथं असं आम्ही ऐकलंय. आता आमची पब्लिक पण येते बघा, तिथे पब्लिक आले. पब्लिक दाखवते. सुमुख. हो दादा, हो दादा, काय करा गेलं का काय गेला तू? नाही आमची पब्लिक मागे आहे. कुणाल काय झालं? हॅलो मग कसं वाटतं मॉल रोड तुला? चला चांगलं वाटतंय, पण आता जरा थंड वातावरण झालंय. पोट फाटत चाललंय. मागे मागे जरा डोंगर आहे, उडी मारतस का? पण तुम्ही ग्लोव्स घेतल्यात भाई, फायदा नाही. रोज घालू नको ते बाथरूम मध्ये येतो बरं पडतो आता. तर आता आलोय आपण सिद्धू खायला. काय भाई काय खातोय? लास्ट इयर खाल्ला एकदम भारी होता. लोकल स्टॉल, लोकल सिद्धू. दिदी आहे त्या, नाव आहे असा सिद्धू. हे बघा सिद्धू. आमचं हे कोणचं आहे? ये चिकन आहे. चिकन वाला आहे. चिकन, वॉलनट आणि पनीर असे 3 प्रकारचे सिद्धू भेटतात. ये ड्रायफ्रूट आहे ना? ये ड्रायफ्रूट आहे. एक चटणी कोणचा आहे? ये शेजवान है, ये अखरोट वाला. अक्रोटवाला. हे शेजवान चटणी आणि ही अक्रोटची चटणी आहे. आणि हा अक्रोटचा सिद्धू आहे. तर बघूया टेस्ट करून. हा चिकनवाला आहे. बेटा बाय खातोय तो. कसा आहे भाई? चिकन कोणतं आहे? हा यो चिकन आहे आणि हा वॉलनट आहे. बघ ट्राय करून. मॉर्निंग व्ह्यू. 3rd डे इन मनाली. थोडासा बर्फ कमी झालेला आहे उन्हामुळे. इथे पूर्ण बर्फ तसंच आहे बघा. अजून सुद्धा स्नो सेम तसंच आहे. आणि आज आम्ही जाणार आहे कसोलसाठी. तर आता रूम चेकआउट करतोय आणि रूम चेकआउट करून आपण निघणार आहे डायरेक्ट कसोलसाठी. पहिला जाणार आहोत कुल्लूला. काही ॲडव्हेंचर कोणाला करायचे असतील तर करतील. बाकी बघा मस्त सनी वेदर आहे आणि स्नो ॲज इट इज तसंच आहे अजूनपर्यंत. तर चलो आता करूया ब्रेकफास्ट आणि निघूया. त्याला म्हणतात ब्लॅक आईस. टोटल ब्लॅक आईस झालेला आहे. या ब्लॅक आईस म्हणजे पूर्ण गाडी स्लिप होतात. बाय इधर आ गया. आणि रिव्हर राफ्टिंग होते इथे बघा. अशी आम्ही आलो असंच फोटो काढायला. बघा अशी रिव्हर राफ्टिंग असते. आता आलो आहे आपण नदीजवळ. बघूया इथे थोडा फोटो व्हिडिओ वगैरे काढूया. हो भाई असती बघा. त्याशी रिव्हर राफ्टिंग होते. मागे रिव्हर राफ्टिंग झाले आणि
आणि इथून चाललो आता बघूया फोटो काढायला. बघूया कसे आहे ना, ते एकदम क्लिअर आहे. तर आता आलो आपण मणिकरणला. बघा ही मणिकरणची गुरुद्वारा आणि मंदिर आपला शिवमंदिर. बघा गरम पाण्याची कुंड, गरम पाणी आणि हा मंदिर आहे आणि गुरुद्वारा आहे. चला जाऊन बघूया पहिला. आता मणिकरणचं दर्शन. हा बघा मणिकरण मंदिर आहे, शिवमंदिर मूर्ती आहे. आणि जे सर्व जे बॅगमध्ये शिजवत आहेत तो प्रसाद असतो. राईस आणि त्याच्यामध्ये डाळ असते, जो प्रसाद म्हणून तिथं शिजवायला लागतो आणि शिजवून मग ते लोक खातात पण आणि घरी पण घेऊन जातात. तर हा होता मंदिर. चला आता आपण जाऊया गुरुद्वाराकडे. काय बाई कसं वाटलं मंदिर तुला? खूप छान आहे, खूप मस्त, खूप सुंदर. आणि मूर्ती कशी आहे? खूप सुंदर. काय बाई गॉगल टाकायची काय गरज आहे बाई? मस्त केस मस्त आहेत तुझी बाई. करली आहे ठरली आहे तुझी पण मस्त आहे. थोड्या मस्त तुझ्या. नाही नाही मजा नाही. बाई लस्सी मिळेल का? लंगर सुद्धा आहे बघा. सिद्धेश लंगरची सुविधा आहे गुरुद्वारामध्ये. चाय लंगर. इथे आपली सुल्याबाईची हालत बघा. सुल्या हल्दी. तर आज आमच्या उद्या निलेशचं लग्न आहे, तर आज त्याची हल्दी म्हणून आम्ही चंदीगड लाईव्ह बघणार आहोत. नाच रे हल्दी आया, हल्दी आया.
मॉर्निंग फ्रॉम असोल. कसं वाटतंय भाई? थंडी कशी आहे? सकाळच्या तर वाजल्यात 10 वाजल्यात तरी ते टेम्परेचर आहे -4. अगर हाल बेकार. तर झाली आपली आता गाडी पंक्चर बस. त्याच्यामुळे आम्ही थांबलो त्या ब्रिजवर. बघा बाजूला एक साईड सीन म्हणून ब्रिज होता. डेटा बाय काय झाला गाडीला? आता गाडी मोठी गाडी पंक्चर झाली म्हणून आम्ही थांबलो आहे. तर असंच मस्त एक ब्रिज भेटला आम्हाला. थांबलो आम्ही. बोल बोल. ब्रिज भेटला आहे. मग आता टाइमपास करत आम्ही थांबले फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. चाललं आता चंदीगडला. चंदीगडवरून आपली ट्रेन आहे रात्री. तर त्याच्या आधी शॉपिंग वगैरे असेल. अजून बघूया काय. आता अजून इकडे एकदम मोठा धरण आहे. चंदीगडला पोचता पोचता किती टाईम होते ते बघूया. किंवा तिथं मध्ये आपल्याला काही साईट सीन भेटतात का. पोचता पोचता रॉक गार्डन तर बंद होईल पण सुकना लेक वगैरे असेल तर बघूया. आणि चंदीगडला शॉपिंग करू आणि मग ट्रेन. लेट्स गो. आता मी पोचलो आहे चंदीगड सेक्टर 22 आणि 22 आहे आणि सेक्टर 22चं मार्केट आहे हा. आणि आम्ही मार्केटमध्ये आलो आहे. सर्व गेल्यात आता शॉपिंग करायला. तर ट्रेन ॲक्च्युली 2 वाजताची आहे. तर थोडा आम्ही इथे टाईम स्पेंड करायला आलो आहे आणि इथे जेवण करू या हॉटेलमध्ये. 2020 पंजाबी हॉटेल. इथं जेवण करून मग डायरेक्ट आपण निघूया स्टेशनसाठी. मग तिथून आपली ट्रेन. चलो. चला मग आता रिटर्न जर्नी टू मुंबई. ट्रेन आता पोचलेली आहे. रतलामला पोचेल. तर रात्रीपर्यंत आपण पोचूया मुंबईमध्ये. मग आपला व्हिडिओ इथेच संपतो आहे. आणि चला आता भेटूया डायरेक्ट रामेश्वरम ट्रिपमध्ये.